फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा जलद गती न्यायालय हे शब्द आता सर्वसामान्यांसाठी अनोळखी राहिले नाहीयेत. वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना जलद गतीने शासन व्हावे, तसेच पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी ही जलद गती न्यायालये कार्यरत असतात. एखादी मोठी घटना घडल्यावर आंदोलने होतात, त्यावेळी न्याय मिळण्यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी केली जाते. आता फास्ट ट्रॅक कोर्ट म्हटलं की सामान्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल झालेलं प्रकरण लगेच निकाली काढलं जातं आणि त्या आरोपीला लगेच शिक्षा होऊन पीडितांना न्याय मिळतो. पण खरंच असं घडतं का? या कोर्टात कशा पद्धतीने कामकाज चालतं? गेल्या काही वर्षात जी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यात आली होती, त्या प्रकरणांमध्ये पीडितांना किती दिवसात न्याय मिळाला, निकाल दिल्यानंतर त्या आरोपीला किती दिवसात शिक्षा होते, या कोर्टाची स्थापना कधी झाली, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपका आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. आपल्या भारतात न्यायदानासाठी फार पूर्वीपासून न्यायालये चालवली जातात. कालांतराने न्यायालय आणि न्यायदानाचं स्वरूप बदलत गेलं. लोकसंख्या वाढली तसा गुन्हेगारीचा आलेखही वाढत गेला. दिवाणी न्यायालय, क्रिमिनल न्यायालय, जनहित याचिका अशा अनेक प्रकारच्या विभागीय रचना न्यायालय प्रक्रियेमध्ये सामील झाल्या. गुन्हेगारीची प्रकरणे वाढली तशी न्यायालयांची संख्याही वाढली. मात्र आजच्या घडीला देशातील न्यायालयांमध्ये करोडो केसेस अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत तारीख पे तारीख घेत चालल्यात. काही प्रकरणे तर 20-20 वर्षे झाली तरी अजून न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजेच जलद गती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. या जलद गती न्यायालयात प्रकरणाचा निकाल शक्य तितक्या लवकर लावला जाऊन पीडितांना न्याय देण्याचा होतो. आता आपण या फास्ट ट्रॅक कोर्टाची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल जाणून घेऊयात. 2000 साली 11व्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू सय्यद अली मोहम्मद खुसरो यांच्याकडे त्याचं अध्यक्षपद आलं. या आयोगाने न्यायदानात होत असलेला उशीर आणि वाढत चाललेल्या केसेस विचारात घेत देशभरात जवळपास 1734 फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना केली. यासाठी लागणारी रक्कम थेट त्या राज्य सरकारांना पाठवण्यात आली, जेणेकरून ते त्यांच्या उच्च न्यायालयाशी सल्लामसलत केल्यानंतर जलद गती न्यायालय बनवू शकतील आणि प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर संपवू शकतील. पण सुरुवातीला हा निधी केवळ 5 वर्षांसाठी जारी करण्यात आला होता. प्रलंबित असणारी प्रकरणे 5 वर्षात निकाली निघतील असा आयोगाचा अंदाज होता. मात्र 31 मार्च 2005 या डेडलाईन वेळी केसेसचा निपटारा झालाच नाही. त्यामुळे सरकारने हे फास्ट ट्रॅक कोर्ट पुढे चालू ठेवत त्यांना 6 वर्षाचा कालावधी वाढवून दिला. त्यानंतर 2011 ते 2012च्या काळात या कोर्टांना केंद्र सरकारकडून मिळणारा विशेष निधी थांबल्याने 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत हस्तक्षेप करत निर्णय दिला की इथून पुढे फास्ट ट्रॅक कोर्ट चालवायचा किंवा बंद करायचा निर्णय त्या राज्य सरकारने घ्यावा. त्यानुसार बहुतेक राज्यांनी देशातील महिला आणि लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट पुढे चालू ठेवले. आता आपण जाणून घेऊयात की फास्ट ट्रॅक कोर्टातलं कामकाज नेमकं कसं चालतं. आता एखादं प्रकरण जर फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करायचं असेल तर सुरुवातीला राज्य सरकारला त्यांच्या समितीमार्फत उच्च न्यायालयाशी चर्चा करावी लागते. त्यानंतर ते फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल होतं. फास्ट ट्रॅक कोर्टाची सुनावणी कधी पूर्ण करायची याची टाइमलाईन देण्याचं काम हायकोर्ट करतं. त्याच टाइमलाईनच्या आधारावर फास्ट ट्रॅक कोर्ट ठरवतं की या प्रकरणाची दररोज सुनावणी करायची की काही दिवसांच्या अंतराने करायची. मात्र फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल अगदी कमी काळात लावला जातो. त्यामुळे झालं असं की सत्र न्यायालयात येणाऱ्या खटल्यांचा ओढ कमी होऊ लागून त्यांच्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच कालमर्यादेत सुधारणा झाली. पण या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल दिल्यानंतरही खटले वर्षानुवर्षे उच्च न्यायालयात अडकलेले असतात. 2012 साली घडलेलं दिल्ली सामूहिक बलात्कार हत्या प्रकरण हे याचं महत्त्वाचं उदाहरण असून या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात 6 आरोपी होते. त्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला तर एक आरोपी अल्पवयीन होता. सप्टेंबर 2013 साली फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींना दोषी ठरवत 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र आरोपींचे अपील उच्च न्यायालयात पोहोचले. 2014 साली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली. जून 2018 मध्ये
सर्वोच्च न्यायालयाने या 4 दोषींना फाशीची शिक्षा मंजूर केली. मात्र या प्रकरणाने सिद्ध झालं की फास्ट ट्रॅक कोर्टाचा निर्णय लवकर येऊनही घटनेच्या अनेक वर्षांनंतरही दोषींच्या शिक्षेला वेळ लागला. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टाचा निर्णय अंतिम नसतो, मात्र अशा प्रकरणात दोषींचा गुन्हा सिद्ध करणं आणि त्यांना शिक्षा जाहीर करणं हा मुख्य उद्देश या कोर्टांचा असतो. फास्ट ट्रॅक कोर्टाबद्दल बोलताना प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. फास्ट ट्रॅक हा शब्द कायद्याच्या भाषेत कुठेही न बसणारा असून फास्ट ट्रॅकची प्रक्रिया काय आहे याची स्पष्टता कोणत्याही कायद्यात दिलेली नाहीये. फास्ट ट्रॅकच्या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आपण विशेष न्यायालयाची संकल्पना अधिक प्रभावीपणे केली पाहिजे, असं स्पष्ट मत सरोदेंनी मांडलंय. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रलंबित असणाऱ्या केसेसमध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरवर तर महाराष्ट्र 2 नंबरला असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर संपूर्ण देशातील फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये 1,63,000 केसेस प्रलंबित असून इतक्या केसेस प्रलंबित राहत असतील तर या कोर्टाचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर एखादं अत्याचाराचं प्रकरण दाखल झालं असेल तर त्याचा निकाल लगेच लागेल असं नाहीये. मागच्या काही वर्षात बरीच प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात असून सुद्धा निकाल यायला उशीर लागत आहे. आता निकाल उशीर लागण्याला अनेक कारणं असून जरी लवकर निकाल लागला तरी दिलेल्या शिक्षेची लगेच अंमलबजावणी होईल असं चित्र सध्या दिसतंय. त्यामुळे पीडितांना न्याय मिळायला अनेक वर्ष वाट बघावी लागतीये. या परिस्थितीत केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने तातडीने या कोर्टांच्या बाबतीत सुधारणा करणं गरजेचं बनलंय. तत्पूर्वी आजच्या या विषयासह आपण इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.